नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकाश सक्सेस अकॅडमी मध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत। आज आपला दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी आपण शिकणार आहोत की वर्गमूळ कसं काढायचं। काल आपण बघितलं की 2 अंकी संख्येचा वर्ग, 3 अंकी संख्येचा वर्ग किंवा जर 2 अंकी संख्येत दशांश चिन्ह असेल, 3 अंकी संख्येमध्ये दशांश चिन्ह असेल तर त्यांचे वर्ग आपण लवकरात लवकर कसे काढू शकतो। आज आपल्याला बघायचंय की आपण वर्गमूळ कोणत्या पद्धतीने काढू शकतो। म्हणजे जर आपल्याला एखादी पूर्ण वर्ग संख्या दिली तर त्या पूर्ण वर्ग संख्येचं लवकरात लवकर वर्गमूळ कसं काढायचं। तर आता आपण स्टार्ट करूया। त्याच्या अगोदर वर्गमूळ काढण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे। पण 1 ते 30 पर्यंत तुम्हाला सगळे वर्ग माहिती पाहिजे, ठीक आहे। मग एकाचा वर्ग किती? 1, दोनाचा वर्ग 4। आता मी तुम्हाला काल 2 अंकी संख्येचा वर्ग काढायचं शिकवलंय, त्याच पद्धतीने तुम्ही हे सगळं 1 ते 30 पर्यंतचे वर्ग प्रॉपर वहीमध्ये लिहून घ्या। आणि जिथे पण तुम्ही स्टडी करत असाल, जसं मी तुम्हाला काल सांगितलं की जो पण तुमचा डेस्क असेल, लायब्ररीमध्ये तुम्ही स्टडी करत असाल तर तिथे समोर 1 ते 30 पर्यंतचे पाढे, 1 ते 30 पर्यंतचे वर्ग आणि 1 ते 15 पर्यंतचे घन हे तुमचे तिथे डेस्कवर चिटकवलेलेच पाहिजे। आणि ते तुमचे जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा ते पाठ करून घ्यायचे, ठीक आहे। मग आता एकाचा वर्ग 1, दोनाचा वर्ग 4, तीनाचा 9 असं आपण कुठपर्यंत लिहिलंय तर 30 पर्यंत, ठीक आहे। जर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली तर तुम्हाला इथे असं लक्षात येईल की ज्या संख्येच्या शेवटी 1 हा अंक आहे, ठीक आहे। म्हणजे इथे काय आहे, एकक स्थानी ते एकच आहे, एकाचा वर्ग 1 आला। पण इथे काय दुसरी संख्या आहे 11, तिच्या शेवटी किती आहे? 1 आहे, बरोबर। एकाच्या शेवटी किती आहे? 11च्या शेवटी कोणता अंक आहे तर 1 आहे, ठीक आहे। एकाच्या 11 आहे, 11च्या एकक स्थानी किती आहे? 1, त्याचा वर्ग किती? 121 आणि त्याच्या शेवटी पण किती आला? 1। तसंच जर तुम्ही 21 चा वर्ग बघितला तर तो किती आहे? 441। 21 च्या शेवटी किती आहे? शेवटी म्हणजे एकक स्थानी 1 आणि त्याच्या वर्गाच्या शेवटी किती आला? 1च आला। म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली। आता लवकरात लवकर वर्गमूळ काढण्यासाठी तुम्हाला एक चार्ट माहिती पाहिजे, तो चार्ट आपण व्यवस्थित लिहून घेऊया। इथे असतील तुमच्या संख्या आणि आपण ह्या बाजूला लिहू वर्गांचे एकक स्थान, ठीक आहे। वर्गांचे एकक स्थान, ठीक आहे। मग आता इथे एकाचा वर्ग किती आला? 1। इथे दुसरी संख्या होती 11, तिच्या शेवटी आहे 1 आणि त्याचा वर्ग आला 121। इथे परत किती आहे? 21, म्हणजे शेवटी कोणता अंक होता? 1, त्याचा वर्ग आला 441, ठीक आहे। मग आपण ह्या चार्ट वरनं आपल्याला एक गोष्ट नोटीस झाली की ज्या संख्येच्या शेवटी 1 हा अंक असेल त्याच्या वर्गाच्या शेवटी पण काय असतो? 1च असतो। ज्या संख्येच्या शेवटी 1 हा अंक असेल त्याच्या वर्ग संख्येच्या शेवटी पण कोणता अंक असतो? 1च। जसं इथे 1 होता, एकाचा वर्ग 1, 11चा वर्ग 121, शेवटी 1च, 21 चा वर्ग 441, ठीक आहे। जर मी 2 हा अंक घेतला किंवा 2 ही संख्या घेतली, ठीक आहे, तर 2चा वर्ग किती आहे? 4 किंवा इथे जर तुम्ही बघितलं तर 12 आहे, बरोबर। शेवटी कोणता अंक आहे? 2। मग 12चा जर आपण वर्ग केला तर किती येतो? 144। म्हणजे जेव्हा मी इथे 2 लिहिला तर त्याचा वर्ग किती आहे? 144। म्हणजे याच्यावरून आपल्या ही गोष्ट लक्षात आली की ज्या संख्येच्या शेवटी 2 असेल तिचा जर वर्ग केला तर त्या वर्ग संख्येच्या शेवटी कोणता अंक येतो? 4। तसेच इथे 22च्या बाबतीत पण सेम आहे। इथे शेवटी 2 होता, तर इथे शेवटी किती आला? 4 आला। म्हणजे मी असं लिहू शकतो की जर अशी संख्या असेल तिच्या शेवटी 2 हा अंक आलेला असेल तर तिच्या वर्ग संख्येच्या शेवटी कोणता अंक येतो? 4। पुढे नंतर 3चा वर्ग 9। जर आपण 13चा विचार केला तर 13चा वर्ग किती? 169, म्हणजे इथे शेवटी 3 होता आणि वर्ग संख्येच्या शेवटी किती आला? 9। सेम तसंच 23चा वर्ग, इथे शेवटी 3, त्याच्या वर्ग संख्येच्या शेवटी किती आला? 9। म्हणजे इथे आपल्याला एक गोष्ट नोटीस झाली की ज्या संख्येच्या शेवटी 3 हा अंक असेल त्याच्या वर्ग संख्येच्या शेवटी कोणता अंक असतो? 9। मग मी लिहून घेतो की इथे जर 3 असेल तर वर्ग संख्येच्या शेवटी कोणता अंक असेल? 9। पुढे 4चा वर्ग 16, म्हणजे जर शेवटी 4 असेल तर वर्ग संख्येच्या शेवटी कोणता अंक येतो? 6। जर आपण 14चा वर्ग बघितला तर शेवटी किती आहे? 4 आणि 14चा वर्ग किती झाला? 196। मग ज्या संख्येच्या शेवटी 4 असेल त्याच्या वर्ग संख्येच्या शेवटी कोणता अंक येतो? 6। इथे पण सेम तसंच आहे। 24चा वर्ग
576 शेवटी 4 होता, त्याचा वर्ग केला तर इथे किती आले 6. म्हणजे याच्यावरून आपल्या ही गोष्ट लक्षात येईल की ज्या संख्येच्या शेवटी 4 असतो त्याचा वर्ग केल्यानंतर त्या वर्ग संख्येच्या शेवटी कोणता अंक असतो 6. ठीक आहे. पुढे इथे 5 आहे, 5चा वर्ग 25 बरोबर. परत इथे 15 आहे, 15चा वर्ग 225. म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी 5 हा अंक असेल तिच्या वर्ग संख्येच्या शेवटी पण कोणता अंक असतो 5च. इथे 25चा वर्ग 625. ज्या संख्येच्या शेवटी 5 हा अंक असेल तिच्या वर्ग संख्येच्या शेवटी कोणता अंक असतो 5च बरोबर. मी इथे असं लिहू शकतो की जर 5 हा अंक आला कोणत्याही संख्येच्या शेवटी आणि जर त्या संख्येचा आपण वर्ग केला तर त्या वर्ग संख्येच्या शेवटी पण कोणता अंक असेल 5च. ओके. पुढे 6चा वर्ग आहे 36. म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी 6 अंक आला असेल त्याचा जर वर्ग केला तर त्या वर्ग संख्येच्या शेवटी कोणता अंक येतो 6च. इथे पण तेच आहे, तुम्ही बघितलं 16चा वर्ग 256. म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी 6 अंक असेल तर त्याच्या वर्ग संख्येच्या शेवटी पण कोणता अंक असतो 6च. इथे पण 26चा वर्ग 676. शेवटी कोणता अंक होता 6 आणि वर्ग केल्यानंतर कोणता अंक आला 6च. ठीक आहे. पण एक गोष्ट लक्ष द्या, हा 6 म्हणजे वर्ग संख्येच्या शेवटी 6 आलेला आहे, पण हा 6 4च्या वेळेस पण आला होता. जर आपण एक गोष्ट व्यवस्थित बघितली तर 6 अजून कोणाच्या वेळेस आला होता 4च्या वेळेस सुद्धा किती येतोय 6. 6च्या वेळेस तर 6 येतोच आहे. ठीक आहे. 4च्या वेळेस सुद्धा 6 आलेला आहे. म्हणजे वर्ग संख्येच्या एकक स्थानी 6 अंक कधी येऊ शकतो ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तर 4 अंक असेल तेव्हा किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तर 6 अंक असेल तेव्हा. ठीक आहे. म्हणजेच काय तर इथे 4 होते म्हणून 6 आले, पण 6च्या वेळेस पण 6च आहे. इथे 4 होते म्हणून 6 आले, पण 6च्या वेळेस पण 6च आहे. इथे 4 होते म्हणून 6 आले आणि 6च्या वेळेस किती आहे 6च आहे. पुढची संख्या बघूया. 7चा वर्ग 49. म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी 7 असेल तिच्या वर्ग संख्येच्या शेवटी कोणता अंक येईल 9. सेम तसंच 17चा वर्ग 289. शेवटी किती आहे 7 आणि जर त्याचा वर्ग केला तर किती आला 289. म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी 7 हा अंक असेल तिच्या वर्ग संख्येच्या शेवटी कोणता अंक येतो 9. इथे पण 27 होते, शेवटी किती आहे 7, त्याचा वर्ग केला तर 729 बरोबर. 27चा वर्ग केला तर 729. इथे शेवटी 7 होते, त्याचा वर्ग केल्यानंतर शेवटी किती आले 9. पण 9 अजून कोणासोबत आले होते तर आपल्याला माहिती आहे 3चा वर्ग केला तरी 9 येत होता. ठीक आहे. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 3 असेल त्या संख्येच्या वर्ग संख्येच्या शेवटी किती अंक आला असेल 9. म्हणजे हा 9 कोणासोबत येतो एक तर कोणत्याही संख्येच्या शेवटी 3 असेल तेव्हा पण 9 येतो, किंवा ज्या संख्येच्या शेवटी 7 असेल त्याचा जर आपण वर्ग केला तरी पण आपल्याला त्या पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी कोणती संख्या मिळते 9. ठीक आहे. पुढचा अंक बघूया 8. 8चा वर्ग 64. इथे 8 होते त्याचा वर्ग केला शेवटी किती आले 4. इथे 18 आहे, 18चा वर्ग 324 बरोबर. शेवटी 8 होते, वर्ग केल्यानंतर पण शेवटी 4 आले. आता इथे 28. 28चा वर्ग 784. म्हणजे इथे शेवटी किती होते 8 आणि वर्ग केल्यानंतर शेवटी किती आले 4. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की 4 अजून कोणासोबत आले होते तर 2 सोबत. म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी 2 असेल तिचा जर आपण वर्ग केला तरी पण वर्ग संख्येच्या शेवटी काय येत होता 4. इथे जर तुम्ही 22 बघितले तरी शेवटी 4च, 12 बघितले तरी शेवटी 4 आणि 2चा जरी वर्ग केला तरी शेवटी 4. त्याच्यावरून आपल्या ही गोष्ट लक्षात आली की वर्ग संख्यांच्या एकक स्थानी 4 कधी येतील ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तर 2 अंक असेल किंवा 8 हा अंक असेल. ठीक आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तर 2 असेल किंवा 8 असेल. पुढे 9चा वर्ग 81 बरोबर. 9चा वर्ग किती आला 81. म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी 9 होता त्याच्या वर्ग संख्येच्या शेवटी कोणता अंक आला 1. इथे 19चा वर्ग 361. म्हणजे इथे होते 9, शेवटी किती आला 1. 29चा वर्ग 841. इथे शेवटी 9 होते, वर्ग संख्येच्या शेवटी कोणता अंक आला 1. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की 1 अजून कोणासोबत आलेला आहे ज्या संख्येच्या शेवटी 1 अंक असेल त्याच्या वर्ग संख्येच्या शेवटी पण 1च असतो. ज्या संख्येच्या शेवटी 1 अंक असेल त्याच्या वर्ग संख्येच्या शेवटी पण 1च अंक असतो. म्हणजे याच्यावरून आपण असं लिहू शकतो की ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे ज्या संख्येच्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी 1 हा अंक असेल. ठीक आहे. जर तिचं आपण वर्गमूळ काढलं
तर त्या संख्येच्या एकक स्थानी एक तर 1 मिळेल नाहीतर 9 मिळेल. कळलं? मग याच्यावरनं आपल्या एक गोष्ट लक्षात येते. अजून पुढची संख्या बाकी आहे ती आपण बघूया. 10चा वर्ग 100. ज्या संख्येच्या शेवटी 0 होता त्याच्या वर्ग संख्येच्या शेवटी पण कोणता अंक आला? 0च. ज्या संख्येच्या शेवटी 0 होता 20चा वर्ग 400. इथे 0 होता तर इथे पण 0च आला. सेम तसंच 30चा वर्ग 900. म्हणजे इथे 0 होता तर इथे पण 0च आला. म्हणजे काय? तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तिच्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी पण 0 हाच अंक असेल. कळलं? मग आता यावरून आपल्याला एक चार्ट मिळाला. काय? की ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 किंवा 9 हे अंक असतील त्या संख्येचा जर वर्ग केला तर त्याच्या शेवटी कोणता अंक असेल किंवा एकक स्थानी कोणता अंक असेल? 1. ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 किंवा 8 हे अंक असतील आणि जर आपण त्या संख्येचा वर्ग केला तर आपल्याला शेवटी काय मिळणार आहे? 4. ज्या संख्येच्या एकक स्थानी 3 किंवा 7 असतील त्याचा जर आपण वर्ग केला तर आपल्याला शेवटी काय मिळणार आहे? 9. ज्या संख्येच्या एकक स्थानी 4 किंवा 6 हे अंक असतील जर आपण त्याचा वर्ग केला तर आपल्याला वर्ग संख्येच्या एकक स्थानी काय मिळणार आहे? 6. ज्या संख्येच्या शेवटी 5 असेल जर आपण त्याचा वर्ग केला तर आपल्याला एकक स्थानी काय मिळणार आहे? 5. ज्या संख्येच्या शेवटी 0 असेल जर आपण त्याचा वर्ग केला तर आपल्याला काय मिळणार आहे? शेवटी पूर्ण वर्गाच्या शेवटी 0च. मग याच्यावरनं तुम्हाला एक गोष्ट नोटीस झाली की कोणतीही पूर्ण वर्ग संख्या असेल, ठीक आहे, तिच्या एकक स्थानी येणारे अंक कोणते? 1, 4, 9, 6, 5, 0. ठीक आहे. कोणतीही तुम्ही पूर्ण वर्ग संख्या घ्या. मी इथे 1 ते 30 पर्यंत सगळ्या पूर्ण वर्ग संख्या लिहिलेल्या आहेत. ठीक आहे. जेवढ्याही संख्या तुम्हाला दिसतील त्याच्यामध्ये सगळ्या संख्यांच्या शेवटी एक तर तुम्हाला 1, 4, 9, 6, 5 किंवा 0 यापैकी कोणता तरी एक अंक दिसेल. ठीक आहे. मग यावरनं आपण एक निष्कर्ष काढू शकतो की पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी एकक स्थान म्हणजेच काय? शेवटची. ठीक आहे. शेवटचे स्थान. पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी येणारे अंक. मग कोणकोणते अंक दिसत आहे तुम्हाला इथे? 1, 4, 9, 6, 5, 0. आपण व्यवस्थित सिक्वेन्स नुसार लावून घेऊ. काय? 0, 1, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 5, 6 आणि 9. बरोबर? म्हणजे पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी येणारे अंक कोणते? 0, 1, 4, 5, 6 आणि 9. तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग करा, मग ती संख्या 2 अंकी असू द्या, 3 अंकी असू द्या, 4 अंकी असू द्या, 5 अंकी असू द्या, किती मोठी संख्या असू द्या, जर तुम्ही त्याच संख्येने गुणलं तर शेवटी काय येणार आहे? 0, 1, 4, 5, 6, 9 यापैकीच कोणता तरी एक अंक येणार आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणताही अंक दिसणार नाही. आपण याच्यावरनं दुसरी गोष्ट अशी लिहू शकतो की पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी येणारे जर 0, 1, 4, 5, 6, 9 हे अंक असतील तर न येणारे कोणते अंक आहे? ठीक आहे. मग न येणारे अंक लिहूया आपण. ठीक आहे. कोणकोणते अंक येत नाही? आता इथे काय? 0 आलाय, 1 आलाय, काय नाहीये? 2 नाहीये, त्याच्यानंतर 3 नाहीये, नंतर 4 आलाय, 5 आलाय, 6 आलाय, 7 आहे का? नाही. मग मी लिहिला 7. नंतर 8 नाही आलाय, 8 इकडे, 9 आलाय. टोटल आपल्याला माहिती आहे आपले किती अंक आहे टोटल? 0 पासून 9 पर्यंत टोटल 10 अंक आहे. 1 ते 9. ठीक आहे. ते झाले 9 अंक आणि 0 हा आपला 10वा अंक. मग हे 6 आणि हे 4. पण हे अंक नेहमी काय? पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी येतात आणि हे अंक न येणारे. ठीक आहे. कधीच येत नाही. हे अंक कधीच येणार नाही आणि हे अंक नेहमी येतील. कळलं? एवढी एक छोटीशी गोष्ट व्यवस्थित तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे.
ठीक आहे. आणि जर आता तुम्हाला हा चार्ट व्यवस्थित कळाला असेल तर आपण याच्यावरनं काय आता वर्गमूळ काढूया. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना 1 ते 30 पर्यंतचे वर्ग माहिती नसतील त्यांनी हा जे चार्ट दिलेला आहे तो तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल, तो चार्ट व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे. आणि काय 1 ते 30 पर्यंतचे वर्ग लिहून आपल्या डेस्कवर व्यवस्थित चिटकून घ्या. ठीक आहे. मग आता आपण वर्गमूळ काढूया. ठीक आहे. पहिली संख्या आहे आपली 2704. ठीक आहे. मग आता काय करायचं, संख्या किती मोठी असू द्या फरक पडत नाही, फक्त आपल्याला काय बघायचंय एकक स्थानचा अंक. जसं आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलं की आपण काय लिहिलंय, कोणती पूर्ण वर्ग संख्या असेल तिचं काय बघायचं फक्त एकक स्थान. आणि एकक स्थान म्हणजेच काय तर शेवटचे स्थान. मग आता आपण ही संख्या बघितली, शेवटी आपल्याला काय दिसला 4 दिसला. बरोबर. मग 4 दिसला, 4 बघितल्यानंतर आपल्या एक गोष्ट लक्षात आली की 4 हा अंक कधी येतो किंवा 4 हा अंक कोणत्या संख्येचा वर्ग केल्यानंतर येत असेल, तर आपल्याला एक गोष्ट कळाली काय की ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तर 2 किंवा 8 हे अंक असतील त्या संख्येच्या एकक स्थानी काय असेल 4 हा अंक येणार आहे. ठीक आहे. मग ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तर 2 किंवा 8. ठीक आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी लक्ष द्या, इथे 4 होता, मी बघितले 2 आणि 8. व त्याच्यानंतर मी लिहितोय की ज्या संख्येच्या एकक स्थानी 4 हा अंक आला असेल, ठीक आहे, ज्या पूर्ण वर्ग संख्येच्या एक स्थानी 4 हा अंक येईल, ठीक आहे, तो 4 अंक कोणत्या संख्येचा वर्ग केल्यानंतर येणार असेल तर ज्या संख्येच्या शेवटी एक तर 2 असतील किंवा 8 असतील. बरोबर. आता वर्गमूळ काढतोय त्याच्यामुळे काय करायचं, 2 अंक सोडून द्यायचे. आता वर्गमूळ काढतोय तर मी उजवीकडून म्हणजेच आपल्या शेवटच्या अंकापासून 2 अंक सोडून दिले. ठीक आहे. 2 अंक सोडून दिले, उरले किती 27. आता मला एक गोष्ट सांगा की 27 मधून कोणत्या संख्येचा वर्ग वजा होईल. म्हणजे 5 5 25 वजा होतील का 27 मधून, होतील. 6 6 36, 36 मधून 27 मधून 36 वजा होणार आहे का, नाही, पण 25 वजा होणार आहे. मग 25 कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर 5चा. ठीक आहे. मग आपल्या एक गोष्ट लक्षात आली की एक तर ती संख्या 52 असणार आहे किंवा 58 असणार आहे, पण ह्या दोघींपैकी कन्फर्म कोणती आहे ते माहिती का, नाही. मग अशा वेळेस काय करायचं, आपण घेऊया त्याच्या मधली संख्या. मग याच्या मधली संख्या कोणती आहे 55. ठीक आहे. मी काय केलं, इथे मला 4 दिसला. ठीक आहे. 4 वरून मला एक गोष्ट लक्षात आली की 4 कधी येतो, ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तर 2 असेल किंवा 8 असेल. बरोबर. मग मी 2 आणि 8 लिहून घेतले. वर्गमूळ काढतोय त्याच्यामुळे शेवटी जे 2 अंक होते ते सोडून दिले. उरले किती 27. 27 मधून कोणत्या संख्येचा वर्ग वजा होईल, 5 5 25, 6 6 36 होतील का, नाही, 5 5 25 होतील, म्हणून मी इथे लिहिले 5. मग एक तर ती संख्या 52 असेल किंवा 58 असेल, पण आपल्याला कन्फर्म माहिती का कोणती आहे, नाही. मग मी काय केलं, यांच्या मधली संख्या घेतली. आता तुम्ही म्हणाल सर 52 पासून ते 58 पर्यंत भरपूर संख्या आहे, तुम्ही 55च का घेतले. ठीक आहे. 53 पण घेऊ शकत होते, 54 घेऊ शकत होते, 55 56 57, टोटल 5 संख्या होत्या. मग 55 घेण्याचं रिझन काय. ठीक आहे. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे, तुम्ही कोणती संख्या घेऊ शकतात. म्हणजे 53 घेतली तरी चालेल, 54 घेतली तरी चालेल, 55 56 57 तुम्हाला जी आवडेल ती संख्या घ्या. पण आपल्याला काय काढायचं आहे, वर्ग करायचा आहे. मग तुम्हाला मी कालच शिकवलं की ज्या संख्येच्या एकक स्थानी किंवा ज्या संख्येच्या शेवटी 5 हा अंक असेल आपण त्याचा लवकरात लवकर वर्ग काढू शकतो. ठीक आहे. मग आता याच्या एकक स्थानी किती आहे 5. 5 दिसले म्हणजे मी लगेच किती लिहून घेणार आहे 25. बरोबर. आता 5 दिसले मी लगेच लिहून घेतले 25. 5 सोडून उरली कोणती संख्या 5च. आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी जर 5 अंक असेल तर आपण त्याचा वर्ग कसा करतो, 5 दिसले 25 लिहून घेतले, उरले 5. 5च्या पुढची संख्या 5 गुणिले 6. बरोबर. 5च्या पुढची संख्या कोणती 6, त्या दोघांचा करायचा गुणाकार. 5 किती झाले 30. म्हणजेच काय तर 55चा वर्ग किती आला 3025. आता लक्ष द्या, 3025 पेक्षा जी आपल्याला विचारलेली संख्या आहे ती लहान आहे का मोठी आहे. ठीक आहे.
3025 पेक्षा जी विचारलेली संख्या आहे ती लहान आहे का मोठी आहे? तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की ही संख्या लहान आहे. ठीक आहे, मग 52 आणि 58 या दोघांपैकी लहान संख्या कोणती होती? 52. म्हणजे आपलं उत्तर काय आलं असेल? 52. कळलं? म्हणजेच करणी चिन्हात 27 0 4 याचा वर्गमूळ किती आहे? 52. जर तुम्ही 52 गुणिले 52 हा गुणाकार केला तर तुम्हाला 2704 हेच उत्तर मिळणार आहे. समजलं? मी भरपूर सारे एक्झाम्पल घेतले. जर तुम्हाला पहिल्या एक्झाम्पल मध्ये व्यवस्थित समजलं नसेल तर बाकीच्या एक्झाम्पल मध्ये व्यवस्थित समजेल. ठीक आहे, पुढे आपण घेऊया 1156. बरोबर, आता 1156चं वर्गमूळ काढायचं आहे. संख्या किती मोठी असू द्या फरक पडत नाही. मी काय सांगितलं, फक्त बघायचं आहे आपल्याला शेवटचा अंक. इथे शेवटचा अंक किती आहे? 6. ठीक आहे, शेवटचा अंक जर 6 असेल तर मग काय, हा चार्ट तुम्हाला माहितीच पाहिजे. आता शेवटचा अंक 6 कधी येतो? तर अशा संख्येच्या शेवटी एक तर 4 असेल किंवा 6 असेल. म्हणजे काय, तर ज्या संख्येच्या शेवटी एक तर 4 असेल किंवा 6 असेल आणि त्या संख्येचा जर आपण वर्ग केला तर काय, पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 6 अंक मिळतो. इथे मी 6 बघितले, मला कळलं 6 ची जोडी कोणासोबत आहे? एक तर 4 किंवा 6. मग मी काय लिहेल? एक तर 4 लिहल किंवा 6 हे दोन्ही. ठीक आहे, आता वर्गमूळ काढतोय त्याच्यामुळे काय करायचं, 2 अंक सोडून द्यायचे. जेव्हा मी तुम्हाला सांगेल की घनमूळ काढतोय तेव्हा आपल्याला 3 अंक सोडावे लागतील, पण आता आपण काय काढतोय? वर्गमूळ, त्याच्यामुळे 2 अंक सोडून द्यायचे. मग शेवटून 2 अंक सोडायचे. मी हे 2 अंक सोडून दिले, उरले किती? 11. आता 11 मधून काय करायचं, कोणत्या संख्येचा वर्ग वजा होईल ते बघूया. 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग किती आहे? 16. 11 मधून 16 वजा होणार आहे का? नाही. पण 3चा वर्ग किती आहे? 9 वजा होणार आहे. ठीक आहे, मग मी इथे किती संख्या लिहिली? 3. 11 मधून कोणत्या संख्येचा वर्ग वजा होईल? 3चा, तो किती आहे? 9. म्हणजे आपल्याला एक गोष्ट कळाली, 1156चं वर्गमूळ एक तर 34 असू शकतं किंवा 36 असू शकतं, पण आपल्याला स्पेसिफिक माहिती का कोणतं? नाही. आपण काय करायचं, याच्यामधली संख्या घेऊया. किती? 35. 35चा करायचा वर्ग. आता तुम्हाला माहिती आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 असेल किंवा ज्या संख्येच्या शेवटी 5 असेल त्या संख्येचा वर्ग कसा करतो आपण? 5चा वर्ग 25. 5 दिसला तर लगेच 25 लिहून घ्यायचे. उरले किती? 3. 3च्या लगेच पुढची संख्या कोणती आहे? 4. 3 आणि 4 यांचा काय करायचा? गुणाकार. 312. म्हणजे इथे किती आले? 1225. आता मला एक गोष्ट सांगा की ह्या 1225 पेक्षा ही दिलेली संख्या लहान आहे का मोठी आहे? तर तुम्ही बघितलं तर तुम्हाला समजेल की ही संख्या लहान आहे. मग 34 आणि 36 या दोघांमध्ये लहान संख्या कोणती आहे? तर 34. म्हणजे आपलं उत्तर किती आलं असेल? 34. तुम्ही असं म्हणू शकता की 1156चं वर्गमूळ किती आहे? 1156चं वर्गमूळ आहे 34. कळलं? एकदम सिंपल आहे, फक्त तुम्हाला तो चार्ट व्यवस्थित माहिती पाहिजे. आणि असंही काही नाहीये की चार्ट माहिती करण्यासाठी तुम्हाला 1 ते 30 पर्यंतचे पूर्ण पाढे किंवा 1 ते 30 पर्यंतचे सगळे जे आपले वर्ग आहे ते लक्षातच असले पाहिजे. तुम्हाला जर फक्त 1 ते 10 पर्यंतचे जरी व्यवस्थित वर्ग माहिती असतील, ठीक आहे, तरी तुम्ही चार्ट तयार करू शकतात. ठीक आहे, आता आपली पुढची संख्या आहे करणी चिन्हात 9409. आपल्याला काय करायचंय? हिचं वर्गमूळ काढायचंय. वर्गमूळ काढायचं म्हणजे काय? फक्त बघायचा शेवटचा अंक. मग इथे शेवटचा अंक कोणता आहे? 9. मग माझ्या एक गोष्ट लक्षात आली, काय? मी लगेच चार्ट बघितला की 9 कधी येतो? इथे 9 होता. मग 9 कधी येतो? ज्या संख्येच्या शेवटी एक तर 3 असेल किंवा 7 असेल. बरोबर, ज्या संख्येच्या शेवटी एक तर काय असेल? 3 असेल किंवा 7 असेल. मग आता वर्गमूळ काढतोय त्याच्यामुळे काय करायचं? 2 अंक आहे सोडून द्यायचे. ठीक आहे, 2 अंक सोडून दिले, उरले किती? 94. आता 94 मधून कोणत्या संख्येचा वर्ग वजा होईल? 94 मधून कोणत्या संख्येचा वर्ग वजा होईल? आपल्याला माहिती आहे 9 9 81. 9चा वर्ग किती आहे? 81. 9 नंतर काय? 10. 10चा वर्ग 100. 94 मधून 100 वजा होणार आहे का? नाही. 81 होतील. बरोबर, मग इथे मी काय लिहिणार आहे? 9. म्हणजे एक तर ती संख्या 93 असेल किंवा 97 असेल. आपल्याला माहिती का कोणती आहे? नाही. आपण काय करायचं? मधली संख्या घेऊ. मधली संख्या कोणती घ्यायची?
95, 95चा करायचा वर्ग, ठीक आहे. मग आता 5 दिसला तर काय लगेच 5चा वर्ग 25, तो लिहून घेऊया. 5 दिसला तर लगेच 5चा वर्ग किती आहे 25. पुढे 5 सोडून किती संख्या उरली आहे 9, आणि 9च्या पुढचा अंक कोणता आहे लगेच 10, म्हणजे 9 नंतर येणारी पुढची संख्या 10, त्यांचा करायचा गुणाकार. 9 गुणिले 10 किती झाले 9 10 90, म्हणजेच काय तर 95चा वर्ग किती होईल 9025. आता मला एक गोष्ट सांगा, ह्या 9025 पेक्षा जी आपल्याला संख्या विचारली आहे ती लहान आहे की मोठी आहे. तुम्ही जर बघितलं तर 9025 पेक्षा 9409 ही संख्या काय आहे मोठी आहे. मग ह्या दोघांपैकी मोठी संख्या कोणती आहे तर 97, म्हणजे आपलं उत्तर काय आलं 97. म्हणजे आपण असं लिहू शकतो की कर्णी चिन्हात 9409 याचं वर्गमूळ किती आहे 97, ठीक आहे. पुढे कर्णी चिन्हात 79 21, आता याचं वर्गमूळ काढायचं आहे आपल्याला. कर्णी चिन्हात 79 21, ठीक आहे. आपल्याला काय माहिती पाहिजे फक्त शेवटचा अंक कोणता आहे. मग इथे शेवटचा अंक किती दिसतोय तुम्हाला, शेवटचा अंक आहे 1. मग शेवटचा जर अंक 1 असेल तर आपण चार्ट बघायचा. चार्ट बघितल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की शेवटी एक अंक कधी येतो ज्या संख्येच्या एकक स्थानी एकदा 1 असेल किंवा 9 असेल, बरोबर. मग आता ज्या संख्येच्या एकक स्थानी एकतर 1 असेल किंवा 9 असेल त्या संख्येचा जर आपण वर्ग केला तर त्या वर्ग संख्येच्या शेवटी कोणता अंक येईल 1. मग आता वर्गमूळ काढतोय तर काय करायचं 2 अंक सोडून द्यायचे. मग मी हे 2 अंक शेवटचे सोडून दिले, उरले किती 79. मग आता 79 मधून कोणत्या संख्येचा वर्ग वजा होईल 88 64, ठीक आहे. 9 किती होतात 81, 79 मधून 81 वजा होणार आहे का नाही. मग किती होणार आहे 88 64, म्हणजेच काय तर 8चा वर्ग वजा होणार आहे. म्हणून मी इथे किती लिहिले 8. म्हणजे एक तर ती संख्या 81 असेल किंवा 89 असेल, ओके. मग आपण काय करूया याच्या मधली संख्या घेऊया. मग याच्या मधली संख्या कोणती 85, 85चा करायचा वर्ग, बरोबर. मग 5चा वर्ग किती 25. पुढे उरले किती 8, 8च्या पुढची संख्या 9, आणि 8 गुणिले 9 यांचा करायचा गुणाकार. 8 9 72. मला एक गोष्ट सांगा 72 25 पेक्षा ही जी आपल्याला विचारलेली संख्या होती ती लहान आहे की मोठी आहे. जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल दिलेली संख्या काय आहे मोठी. मग 81 आणि 89 या संख्येमध्ये कोणती संख्या मोठी आहे 89, म्हणजे आपलं उत्तर काय आलं 89. कळलं. इथे मी तुम्हाला व्यवस्थित 4 एक्झाम्पल एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगितले. आता तुम्ही म्हणाल की सर याला काहीतरी बेसिक मेथड नाहीये का किंवा याला सोपी मेथड नाहीये का. प्रत्येक वेळेस काय 2 संख्या येत आहे मग आपण चेक करायचं ही आहे का किंवा ती आहे किंवा ही असू शकते का ती असू शकते. असं स्पेसिफिक मेथड नाहीये का की आपल्याला डायरेक्ट आन्सर येणार आहे. तर आहे, ठीक आहे. आपण भागाकार पद्धतीने सुद्धा वर्गमूळ काढू शकतो. पण मी तुम्हाला कालच सांगितलं की आपल्याला जर 10 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असेल तर प्रत्येक वेळेस आपल्याला मेथड चेंज करायची नाही. याच्यानंतर मी जे तुम्हाला घन आणि घनमूळ हा टॉपिक शिकवणार आहे त्याच्यामध्ये मी घनमूळ कसं काढायचं हे पण तुम्हाला याच पद्धतीने शिकवणार आहे, ठीक आहे. मग त्याच्यामुळे मी वर्गमूळाची पण तीच मेथड ठेवली आहे आणि घनमूळाची पण तीच मेथड ठेवली आहे. वर्गमूळ वेगळ्या पद्धतीने घनमूळ वेगळ्या पद्धतीने असं जर काढलं तर आपल्याला 2 वेगवेगळ्या मेथड लक्षात ठेवाव्या लागतील. पण ह्या मेथडने जर केलं तर एकाच मेथडने आपलं वर्गमूळ सुद्धा निघणार आहे आणि त्याच मेथडने आपलं घनमूळ सुद्धा निघणार आहे, ठीक आहे. अजून पुढे काही संख्या घेतलेल्या आहे त्यांचा आपण वर्गमूळ काढूया, ठीक आहे. आता 46 24 हिचं वर्गमूळ काढायचं आहे. आतापर्यंत तुम्हाला चार्ट व्यवस्थित कळायला असेल, ठीक आहे. आणि तो चार्ट तुमचा लक्षातच राहायला पाहिजे किंवा तो चार्ट पण व्यवस्थित पाठ करून घ्या. मग आता 4624 याचा आपल्याला काढायचं आहे वर्गमूळ. मी फक्त शेवटचा अंक बघेल. इथे शेवटचा अंक किती आहे 4. माझ्या एक गोष्ट लक्षात आली की 4 कधी येतो ज्या संख्येच्या एकक स्थानी एकतर 2 असेल किंवा 8 असेल, बरोबर. एकदा चार्ट बघूया आपण. मी बघितलं 4, ठीक आहे. वर्गसंख्येच्या एकक स्थानी बघितलं 4.
माझ्या एक गोष्ट लक्षात आली की ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तर 2 असेल किंवा 8 असेल, बरोबर. मग वर्गमूळ काढतोय त्याच्यामुळे 2 अंक सोडून दिले, वर्गमूळ काढतोय त्याच्यामुळे 2 अंक सोडून दिले, उरले किती? 46, बरोबर. आता 46 मधून काय करायचंय? कोणत्या संख्येचा वर्ग जाईल हे चेक करायचं आहे, बरोबर. मग आपल्याला माहिती 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग किती आहे? 49. 46 मधून 49 जाणार आहे का? नाही. मग कोणत्या संख्येचा वर्ग जाईल? 6 चा. 6 चा वर्ग किती? 36. मग आपण इथे लिहिणार आहे 6, बरोबर. मग आता एक तर ती संख्या 62 असू शकते किंवा 68 असू शकते. आपण काय करायचं? याच्या मधली संख्या घ्यायची. मधली संख्या कोणती? 65. 65चा करायचा वर्ग. जसं मी तुम्हाला सांगितलं की शेवटी काय? 5. शेवटी 5 असेल तर आपण लगेच काय करतो? 5चा वर्ग 25 तो लिहून घेतो, ठीक आहे. आता उरले किती? 6. आणि 6च्या पुढची संख्या कोणती? 7. 6 आणि 7 यांचा करायचा गुणाकार. 6 7 42, जे जे 42 येतील त्याच्या समोर लिहायचे. आपलं उत्तर किती आलंय? 65चा वर्ग किती असेल? 4225. आता मला एक गोष्ट सांगा, 4225 पेक्षा दिलेली संख्या लहान आहे का मोठी आहे? तर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की 4225 पेक्षा दिलेली संख्या मोठी आहे. मग या दोघांपैकी मोठी संख्या कोणती आहे? 62 आणि 68 मध्ये मोठी संख्या कोणती आहे? 68. म्हणजे आपलं उत्तर काय? 68. तुम्ही व्यवस्थित लिहू शकता की 4624 याचं जर वर्गमूळ काढलं तर आपल्याला उत्तर काय मिळणार आहे? 68, ठीक आहे. इथे पण आपण व्यवस्थित लिहून घेऊया. 7921 याचं वर्गमूळ किती आलं? 89. पुढे आता पुढची संख्या आहे 6889, बरोबर. मी परत याचं वर्गमूळ काढायचं तर काय करणार आहे? शेवटचा अंक बघणार आहे. शेवटचा अंक किती आहे? 9. माझ्या एक गोष्ट लक्षात आली की 9 हा अंक कधी येतो? ज्या संख्येच्या शेवटी एक तर 3 असेल किंवा 7 असेल. ज्या संख्येच्या शेवटी एक तर 3 असेल किंवा 7 असेल का? कारण की 3 त्रिक पण किती होतात? 9 आणि 7 साती किती होतात? 49. दोन्ही संख्यांच्या शेवटी काय असणार आहे? 9. वर्गमूळ काढतोय त्याच्यामुळे काय करायचं? 2 अंक सोडून द्यायचे. 2 अंक जर मी सोडून दिले तर उरले किती? 68. मग आता चेक करायचं 68 मधून कोणत्या संख्येचा वर्ग वजा होईल? 8चा वर्ग किती? 64. 9चा वर्ग 81. मग 81 वजा होणार आहे का? नाही. किती होतील? 68 सॉरी 64. आणि 64 कोणाचा वर्गमूळ आहे? 8चा. म्हणून इथे लिहिणार मी 8. एक तर ती संख्या 83 असेल किंवा 87 असेल. आपल्याला माहिती का कन्फर्म कोणती आहे? नाही. मग आपण काय करणार आहे? याच्यामधली संख्या घेणार, ती किती? 85. 85चा करायचा वर्ग, बरोबर. मग 5चा वर्ग किती? 25. मी लिहून घेणार 25. नंतर किती उरले? 8. 8च्या पुढची संख्या किती? 9. 8 आणि 9 यांचा करायचा गुणाकार. 8 9 72 म्हणजेच किती झाले? 7225. आता 7225 पेक्षा दिलेली संख्या लहान आहे का मोठी आहे? तर तुम्ही जर लक्ष दिलं तर ही संख्या काय आहे? लहान आहे. मग या दोन्हींपैकी लहान संख्या कोणती आहे? 83. म्हणजे आपलं उत्तर किती असेल? 83. तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. 6889 याचं वर्गमूळ किती आलं? 83. समजलं? आतापर्यंत मी तुम्हाला 6 एक्झाम्पल व्यवस्थित समजून सांगितले. जर तुम्हाला ते समजले असतील तर हे 2 एक्झाम्पल मी तुमच्यासाठी देतोय. हे 2 एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करा, ठीक आहे. आता जे आपले पुढचे एक्झाम्पल आहे, तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर इथे तुम्हाला पॉइंट दिसत असेल, म्हणजेच काय? दशांश चिन्ह दिसत असेल. मग ज्या संख्येमध्ये दशांश चिन्ह असेल त्या संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं ते आता आपण बघूया. ओके, लक्ष द्या. इथे आहे करणी चिन्हात 0.0169. लक्ष द्या, एका वेळेसाठी लक्षात ठेवायचं की इथे म्हणजे विसरून जायचं की इथे काहीतरी पॉइंट दिलेला आहे किंवा दशांश चिन्ह दिलेलं आहे. मला एक गोष्ट सांगा, जर मी 7 लिहिले, 7च्या इकडे मी एक 0 लिहिला, या 7च्या व्हॅल्यू मध्ये काही चेंज होणार आहे का? नाही. मी जर अजून एक 0 वाढवला, ठीक आहे, तरी हे किती राहणार आहे? 7च राहणार आहे.
मी अजून एक शून्य वाढवला तरी हे किती राहणार आहे? 7च राहणार आहे. पण जर मी असा 7 लिहिला आणि मी त्याच्या उजवीकडे एक शून्य दिला तर 7चे किती झाले? 70. मी अजून एक शून्य दिला तर 70चे किती होतील? 700. मी अजून एक शून्य दिला तर काय होणार आहे? 700चे 7000. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली की जर आपण उजवीकडे शून्य वाढवला तर व्हॅल्यू काय होते? चेंज होते. पण डावीकडे किती शून्य वाढवले तर व्हॅल्यू चेंज होते का? नाही. आता लक्ष द्या. इथे आहे कर्णी चिन्हात, ठीक आहे, 0.0169. मी सांगितलं की जरा वेळ विसरून जा की इथे काय दिलेलं आहे? पॉइंट दिलेला आहे. ठीक आहे. मग आता पॉइंट दिलेला आहे विसरून जा, म्हणजे इथे कोणती संख्या असेल? 169. बरोबर. मग आपल्याला काय काढायचं आहे? फक्त 169चं वर्गमूळ. मग 169 याचं वर्गमूळ किती आहे? तर आपल्याला माहिती आहे काय? 13. बरोबर. 169चं वर्गमूळ किती आहे? 13. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही हे 2 शून्य का नाही घेतले? आताच मी तुम्हाला सांगितलं की जर आपण डावीकडे शून्य लिहिले तर त्या शून्यांची काही व्हॅल्यू असते का? नाही. म्हणजे ही संख्या किती झाली? फक्त 169. मग 169चं काढायचं आपल्याला वर्गमूळ. बरोबर. हा. मग ते आलं 13. पण मला एक गोष्ट सांगा, आपल्याला प्रश्न पॉइंट मध्ये विचारला होता तर आपल्याला उत्तर पण काय पॉइंट मध्येच द्यावं लागेल. ठीक आहे. मग पॉइंट नंतर इकडे उजव्या बाजूला किती शून्य आहे? तर 1 2 3 4 हा इथे तुमचा पॉइंट आहे. आणि उजव्या बाजूला किती शून्य आहे ते चेक करा. तर 1 2 3 4 किती शून्य आहे टोटल? सॉरी, शून्य नाही. पॉइंट नंतर उजव्या बाजूला किती अंक आहे ते चेक करा. तर 1 2 3 4 पॉइंट नंतर उजव्या बाजूला किती अंक आहे? 4 अंक आहे. बरोबर. आता वर्गमूळ काढतोय तर आपल्याला काय करावं लागेल? जेवढे पॉइंट नंतर अंक असतील त्याच्या काय करायचे? निम्मे करायचे. पॉइंट नंतर किती अंक होते? 4 अंक होते. मग 4च्या निम्मे किती? 2. निम्मे म्हणजे काय? तर 4ला 2ने भाग द्यायचा. मग 4च्या निम्मे 2 म्हणजे आपलं जे काही उत्तर असेल, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? 2 अंकानंतर पॉइंट द्यायचा आहे. मग आपलं उत्तर किती होतं? 13. बरोबर. मग 13 मध्ये काय करायचं? 2 अंकानंतर पॉइंट द्यायचा. म्हणजे इथे 3 हा 1. आपलं उत्तरच 2 अंकी आहे तर काय करायचं? 3 1 2 अंक झाले. इथे दिला पॉइंट आणि इथे आला 0. म्हणजेच काय? तर 0.0169 याचं वर्गमूळ किती असेल? 0.13. कळलं? ठीक आहे. पुढची संख्या बघूया. 0.0096 मी काय सांगितलं? जरा वेळ विसरून जा की इथे पॉइंट दिलेला आहे. बरोबर. मग आपण जर ह्या शून्यांचा विचार नाही केला तर ऍक्च्युअल मध्ये ही संख्या कोणती आहे? 9604. बरोबर. कोणती संख्या आहे? 9604. आणि ह्या संख्येचं आपल्याला काय वर्गमूळ काढता येतं. ते कसं? आपल्याला माहिती आहे. फक्त कोणता अंक बघायचा? शेवटचा. मग इथे शेवटचा अंक किती आहे? 4. माझ्या एक गोष्ट लक्षात आली की 4 कधी येतो? ज्या संख्येच्या शेवटी एक तर काय असेल? 2 असेल किंवा 8 असेल. ज्या संख्येच्या शेवटी एक तर 2 असेल किंवा 8 असेल आणि त्या संख्येचा जर आपण वर्ग केला तर त्या वर्ग संख्येच्या शेवटी काय येणार आहे? 4. मग आता वर्गमूळ काढतोय तर काय करायचं? 2 अंक सोडून द्यायचे. वर्गमूळ काढतोय त्याच्यामुळे मी काय केलं? 2 अंक सोडून दिले. उरले किती? 96. आता 96 मधून कोणत्या संख्येचा वर्ग वजा होईल? आपल्याला माहिती आहे 9 9 81. ठीक आहे. आणि 10 10 किती? 100. मग 96 मधून 100 वजा होणार आहे का? नाही. मग किती होतील? 81. आणि 81 कोणाचा वर्ग आहे? तर 9चा. म्हणजे मी इथे किती लिहिणार आहे? 9. ठीक आहे. म्हणजे एक तर ती संख्या 92 आहे किंवा 98 आहे. आपल्याला कन्फर्म माहिती का कोणती आहे? नाही. मग काय करायचं? याच्या मधली संख्या घ्यायची. याच्या मधली संख्या आहे 95. तिचा करायचा वर्ग. ठीक आहे. मग 5चा वर्ग किती? 25. 5 दिसला मी लगेच 25 लिहून घेणार आहे. पुढे 9. 9च्या पुढची संख्या 10. त्यांचा करायचा गुणाकार. 9 गुणिले 10 किती झाले? 9 10 90. बरोबर. म्हणजेच काय? तर 95चा वर्ग किती आला? 9025. ठीक आहे. मग आता ह्या 9025 पेक्षा दिलेली संख्या लहान आहे का मोठी आहे? तर आपल्याला माहिती आहे दिलेली संख्या काय आहे? मोठी. मग 92 आणि 98 या दोघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे? 98. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 98. उत्तर आलंय आपलं
98. पण आता आपल्याला पॉईंट द्यावा लागेल. ठीक आहे, मग पॉईंट कसा द्यायचा, तर पॉईंट नंतर किती अंक आहे ते मोजायचे. 1 2 3 4 5 6. टोटल पॉईंट नंतर किती अंक आहे, 6 अंक आहे. मी काय सांगितलं, जर आपण वर्गमूळ काढत असतो तर काय करायचं, पॉईंट नंतर जेवढे अंक असतील त्याच्या करायचे निम्मे. मग इथे पॉईंट नंतर किती अंक आहे, टोटल 6 अंक आहे, त्याच्या करायचे निम्मे. किती झाले, 3. आणि आपल्या उत्तरात 3 अंकानंतर पॉईंट द्या. म्हणजे हा एक अंक, हा दुसरा अंक, आता तिसरा अंक आहे का, नाही. मग काय करायचं, 0 घ्यायचा. हा झाला तिसरा अंक, 3 अंकानंतर द्यायचा पॉईंट आणि इथे येईल तुमचा 0. म्हणजेच काय, 0.009604 याचं वर्गमूळ किती आलं, 0.098. समजलं. ठीक आहे. आता पुढचा वर्गमूळ विचारले आपल्याला, करणी चिन्हात 14.44. ठीक आहे, मी काय सांगितलं, संख्या 4 अंकी असू द्या, 5 अंकी असू द्या, 6 अंकी असू द्या, 7 अंकी असू द्या, टेन्शन घ्यायचं नाही. फक्त काय लक्षात ठेवायचं, पॉईंट आहे हेच विसरून जायचं. ठीक आहे, मग आता पॉईंट हे जर विसरलो तर ही संख्या किती तयार होईल, 1444. बरोबर. मग आता आपल्याला जर वर्गमूळ काढायचं असेल तर शेवटचा अंक चेक करायचा. इथे शेवटचा अंक किती आहे, 4. मग 4 असला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की 4 हा अंक कधी येतो, ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तर 2 असेल किंवा 8 असेल. बरोबर, म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तर 2 असेल किंवा 8 असेल आणि त्या संख्येचा जर आपण वर्ग केला तर वर्ग संख्येच्या शेवटी कोणता अंक येणार आहे, 4. आता वर्गमूळ काढतोय त्याच्यामुळे 2 अंक सोडून दिले, वर्गमूळ काढत असल्यामुळे 2 अंक सोडून दिले. उरले किती, 14. ठीक आहे, आता मला एक सांगा, 14 मधून कोणत्या संख्येचा वर्ग वजा होईल. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16. 14 मधून 16 जाणार आहे का, नाही. 14 मधून काय जातील, 9 वजा होतील. ठीक आहे, मग आपल्याला काय घ्यावं लागेल, 9 कोणाचा वर्ग आहे, तर 3चा. म्हणजे मी इथे किती लिहिणार आहे, 3. म्हणजे एक तर ती संख्या 32 असेल किंवा 38 असेल. आपल्याला कन्फर्म माहिती का, नाही. मग आपण काय करतो, याच्या मधली संख्या घेतो. याच्या मधली संख्या कोणती, 35. आणि 35चा करायचा वर्ग. बरोबर, इथे शेवटी 5 आहे. मग 5 आहे म्हणजेच काय, 5चा वर्ग 25. उरले किती, 3. आता 3च्या पुढची संख्या 4. 3 आणि 4 यांचा करायचा गुणाकार, 312. म्हणजे आपलं उत्तर किती आलं, 1225. आता मला एक सांगा, 1225 पेक्षा ही दिलेली संख्या लहान आहे का मोठी आहे, तर तुम्ही म्हणाल सर मोठी आहे. मोठी असल्यामुळे आपल्याला 32 आणि 38 मध्ये कोण मोठं दिसतंय, तर 38. म्हणजे आपलं उत्तर किती आहे, 38. बरोबर. पण आपल्याला प्रश्न कशात विचारलाय, पॉइंट मध्ये, तर आपल्याला उत्तर पण कशात द्यावं लागेल, पॉइंट मध्ये. उत्तर आलं होतं आपलं 38, ते लिहून घेऊया. ठीक आहे, मला एक गोष्ट सांगा, पॉइंट नंतर उजवीकडे किती अंक आहे, 2 अंक आहे. मी काय सांगितलं, उजवीकडे जेवढे अंक असतील त्याच्या करायचे निम्मे. उजवीकडे 2 अंक होते, त्याला जर 2ने भाग दिला किंवा त्याचे निम्मे केले तर किती, 1. म्हणजे आपल्या उत्तरात काय करायचंय, एका अंकानंतर पॉइंट द्यायचा आहे. मग 8 हा अंक सोडला आणि मी काय दिला, पॉइंट. म्हणजे आपलं उत्तर किती आलं, 3.8. कळलं. ठीक आहे, पुढे बघा, करणी चिन्हात 0.7225 ही पुढची संख्या आहे. ठीक आहे, आपल्याला काढायचं याचं वर्गमूळ. मी काय सांगितलं, पॉइंट आहे हे विसरून जा आणि रेग्युलर मेथडने काय करा, वर्गमूळ काढा. मग किती, 7225. बरोबर, याचं काढायचंय वर्गमूळ. आता 7225चं जर वर्गमूळ काढायचंय तर शेवटी कोणता अंक आहे, 5. बरोबर, शेवटी जर 5 असेल तर आपल्याला चार्ट बघावं लागेल की शेवटी 5 हा अंक कधी येतो. लक्ष द्या, शेवटी 5 हा अंक कधी येतो, ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 असेल तेव्हाच काय, त्याचा जर वर्ग केला तर वर्ग संख्येच्या एकक स्थानी पण कोणता अंक असेल, 5. म्हणजे 5ची जोडी कोणासोबत आहे, तर 5 सोबतच आहे. ठीक आहे, मग आता लक्ष द्या, इथे 5 आहे म्हणजे जे 7225चं जे वर्गमूळ असणार आहे त्या संख्येच्या शेवटी पण कोणता अंक असणार आहे, 5च. आता वर्गमूळ काढते तर काय करायचं, 2 अंक सोडून द्यायचे. आता मी 25 सोडून दिले, उरले किती, 72. आता 72 मधून कोणत्या संख्येचा वर्ग वजा होईल, 8 किती होतात, 64 आणि 9 81. 72 मधून 81 जाणार आहे का, नाही. मग काय जाणार आहे,
अटी अटी 64 म्हणजे 72 मधून 64 वजा होतील, म्हणून मी काय लिहिणार आहे इथे 8. ठीक आहे. आता मला एक सांगा, इथे फक्त एकच अंक होता 5 आणि त्याच्या अगोदर काय अंक लिहिला मी 8, म्हणजे 72 25 हे कोणाचं वर्गमूळ आहे तर 85चं. ठीक आहे. आपल्याला संख्या मिळून गेली किती 85. आता लक्षात ठेवा की प्रत्येक वेळेस आपल्याला किती अंक मिळत होते 2 2 2 अंक मिळत होते, बरोबर. 72 25 म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी 5 हा अंक असेल तेव्हा काय आपल्याला एकच संख्या मिळणार. ठीक आहे. ती किती आली 85. आता आपल्या उत्तरात पॉइंट द्यावा लागेल. त्याच्यासाठी काय करायचं, प्रश्न बघायचा. पॉइंट नंतर उजवीकडे किती अंक आहे तर तुम्हाला दिसत असतील 4 अंक आहे, बरोबर. मग 4 अंक असल्यामुळे आपल्या उत्तरात काय करायचं 4चे निम्मे करायचे किती 2, म्हणजे आपल्या उत्तरामध्ये 2 अंकानंतर पॉइंट द्यावा लागेल. मग 1 आणि 2 2 अंकानंतर मी पॉइंट दिला, इथे आला 0, म्हणजे आपलं उत्तर किती आलं 0.85. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला. ठीक आहे. याचे पण मी 8 एक्झाम्पल घेतले, 4 एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजावले. याच्या अगोदर पण 8 एक्झाम्पल घेतले होते, त्याच्यापैकी मी 6 एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजावले. ठीक आहे. फक्त चेंज काय, पॉइंट नंतर जेवढे अंक असतील त्याच्या फक्त निम्मे करायचे आणि तेवढ्या अंकानंतर आपल्या उत्तरात पॉइंट द्यायचा आहे. बाकी ज्या पद्धतीने आपण एखादी पूर्ण संख्या असेल तिचं वर्गमूळ काढतोय त्याच प्रकारे आपण एखादी जर दशांश मधली संख्या असेल किंवा पॉइंट मधली संख्या असेल तिचं सुद्धा वर्गमूळ काढतोय. मग आता पुढची संख्या आहे 1.2996. मी काय सांगितलं पॉइंट आहे हे विसरून जा, म्हणजे हे किती झाले 12,996. ठीक आहे. 12,996. आता याचं काढायचंय वर्गमूळ. तुम्ही म्हणाल सर इथं 5 अंकी संख्या आली, आता कसं करायचं. मी काय सांगितलंय संख्या 4 अंकी असू द्या 5 अंकी असू द्या 6 अंकी असू द्या नाही तर 10 अंकी असू द्या, काही फरक पडतो का नाही. फक्त काय चेक करायचं शेवटचा अंक किती आहे. मग शेवटचा अंक किती आहे 6. माझ्या एक गोष्ट लक्षात आली की 6 अंक कधी येतो तर ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तर 4 असेल किंवा 6 असेल. ज्या संख्येच्या एकक स्थानी 4 असेल तिचा जर आपण वर्ग केला तर वर्ग संख्येच्या एकक स्थानी 6 येणार आहे, किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 6 असेल तिचा वर्ग केला तरी आपल्याला वर्ग संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक मिळणार आहे 6च. ठीक आहे. मग आता वर्गमूळ काढतोय त्याच्यामुळे काय करायचं 2 अंक सोडून द्यायचे. वर्गमूळ काढत असल्यामुळे 2 अंक सोडून दिले, उरले किती 129. ठीक आहे. आता 3 अंक उरले. मग 129 मधून कोणत्या संख्येचा वर्ग वजा होईल. मला एक सांगा 10चा वर्ग किती आहे 100, 11चा किती 121, बरोबर. 12चा वर्ग किती 144. मग 129 मधून 144 वजा होणार आहे का नाही. मग कोणत्या संख्येचा वर्ग वजा होईल 11चा वर्ग 121. ठीक आहे. मग मी इथे काय करणार आहे तर 11 लिहिणार आहे, कारण की काय 129 मधून कोणत्या संख्येचा वर्ग वजा होतोय 11चा, बरोबर, म्हणून मी इथे लिहिले 11. आता लक्ष द्या एक तर ती संख्या 114 असेल किंवा 116 असेल. आपण काय करायचं मधली संख्या घ्यायची. मग याच्या मधली संख्या कोणती आली 115 आणि 115चा काय करायचा वर्ग, बरोबर. मग आता 115चा वर्ग कसा करायचा मला माहिती आहे. कोणत्याही संख्येच्या शेवटी जर 5 असेल तर आपण काय करतो लगेच तिचं 5 दिसले तर लगेच काय 25 लिहून घेतो, बरोबर. त्याच्यानंतर उरली किती 11. आता 11च्या पुढची संख्या 12 आणि ह्या दोघांचा काय करायचा गुणाकार. म्हणजे मी काय करेल 11 गुणिले 12. मग 12 एक 12, 2 हातचा आला 1, परत 12 एक 12 आणि हातचा 1 किती आले 13, म्हणजेच किती 132. आणि हे 132 फक्त याच्या समोर लिहायचे. म्हणजे 115चा वर्ग किती झाला 13,225. ठीक आहे. मला एक गोष्ट सांगा की 13,225 पेक्षा 12,996 ही संख्या लहान आहे का मोठी आहे. तर आपल्याला एक गोष्ट समजेल की दिलेली संख्या ही लहान आहे. मग आता 114 आणि 116 या दोघांमध्ये लहान संख्या कोणती आहे तर 114. म्हणजेच काय तर 12,996 याचं वर्गमूळ किती असेल 114. पण आपल्याला आता पॉइंट द्यायचा आहे. मग पॉइंट कसा द्यायचा 114 मी लिहून घेतले. पॉइंट नंतर मोजायचं किती अंक आहे. मग पॉइंट नंतर 1 2 3 4 टोटल किती अंक आहे 4 अंक आहे. म्हणजे आपल्या उत्तरात काय करावं लागेल 4चे निम्मे किती झाले 2.
2 अंकानंतर पॉईंट द्यावा लागेल. मग मी काय करतोय 1 2 2 अंकानंतर दिला पॉईंट, म्हणजेच माझं उत्तर किती आलं 1.14. ठीक आहे, कळलं उत्तर किती आलं आपलं 1.14. पुढची संख्या बघूया. कर्णी चिन्हात 2.89 याचं काय काढायचं आपल्याला वर्गमूळ. ठीक आहे, मग आता मी काय सांगितलंय पॉईंट आहे हे विसरून जा आणि फक्त वर्गमूळ काढा. मग जर आपण याला फक्त कर्णी चिन्हात 289 असे लिहिले तर आपल्याला माहिती आहे कर्णी चिन्हात 289 म्हणजे काय, तर 289 हे हा कोणाचा वर्ग आहे किंवा 289 चा वर्गमूळ किती आहे तर आपल्याला माहिती आहे 17. बरोबर का, कारण की आपले 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ आहे. 289 कोणाचा वर्गमूळ आहे तर 289 चा वर्गमूळ किती आहे 17, म्हणून मी इथे किती लिहिणार आहे 17. पण आपल्याला आता पॉईंट द्यायचा आहे. पॉईंट कसा द्यायचा तर मोजायचे की पॉईंट नंतर किती अंक आहे उजवीकडे. मी जर बघितलं तर मला दिसत आहे पॉईंट नंतर टोटल 2 अंक आहे. 2च्या निम्मे किती 1. काय करायचं पॉईंट नंतर जेवढे अंक असतील त्याच्या निम्मे करायचे. पॉईंट नंतर 2 अंक होते त्याच्या निम्मे केले किती 1, म्हणजे आपल्या उत्तरात एका अंकानंतर पॉईंट द्यायचा आहे. मग 7 हा अंक सोडला आणि पॉईंट दिला, म्हणजे आपलं उत्तर किती आलं 1.7. जर आपण कर्णी चिन्हात 2.89 याचं वर्गमूळ घेतलं तर ते किती येणार आहे 1.7. समजलं. आता हे जे 2 एक्झाम्पल आहे यात पण मी पॉईंटचे 8 एक्झाम्पल घेतले होते. 6 एक्झाम्पल मी स्वतः सॉल्व्ह केलेले आणि 2 एक्झाम्पल मी तुम्हाला आता होमवर्कला देतोय. ठीक आहे, याचे आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. ठीक आहे सगळ्यांनी. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, कारण की मी जसं तुम्हाला सांगितलं की आता इथून पुढे सगळे व्हिडिओ जे असतील ते आपल्या तुम्हाला बॅचमध्ये दिसणार आहे काल आणि आज. ठीक आहे, 2 दिवस मिळून आपण वर्ग आणि वर्गमूळ हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे. काल आपण बघितलं की 2 अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा, 3 अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा, जर पॉईंटची संख्या असेल तर तिचा वर्ग कसा काढायचा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 अंक असेल तिचा वर्ग कसा काढायचा, ज्या संख्येच्या शेवटी 0 असेल तिचा वर्ग कसा काढायचा, आणि आज आपण काय बघितलं की वर्गमूळ कसं काढायचं. ठीक आहे, म्हणजे किती मोठी संख्या असली तर आपण तिचं वर्गमूळ कोणत्या पद्धतीने काढू शकतो. आणि पॉईंटचं जर संख्या असेल, ठीक आहे, म्हणजे एखादी संख्या जर आपल्याला पॉईंटमध्ये दिलेली असेल तर तिचं वर्गमूळ कसं काढायचं ते पण आज बघितलंय. अशा प्रकारे आपला वर्ग आणि वर्गमूळ हा पूर्ण टॉपिक कंप्लीट झालेला आहे. मी आता तुम्हाला 4 एक्झाम्पल हे होमवर्कसाठी दिलेले, त्याचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, आणि जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की ही जर बॅच तुम्हाला व्यवस्थित करायची असेल तर ही बॅच आपली लॉन्च झालेली आहे आणि ही बॅच तुम्हाला आपल्या आकाश सक्सेस अकॅडमी या ॲपमध्ये बघायला मिळेल. तिथे तुम्ही ते ॲप प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करून ते तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला कोर्स हा एक सेक्शन दिसेल. कोर्स सेक्शनमध्ये तुम्हाला आपल्या 2 बॅचेस दिसतील. ठीक आहे, एक आहे आपली RTO MVI ची युगंधर बॅच आणि दुसरी आहे आपली मॅथ्सची स्पेशल फाउंडेशन बॅच. ठीक आहे, त्यामध्ये आपण एकदम बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत व्यवस्थित गणित तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे, चालेल, थांबूया. धन्यवाद.